वर्ध्याहून एक बातमी हाती येते। वर्ध्यातल्या देवळी तालुक्यातल्या इंजाळा इथं गावातील एका व्यक्तीनं बापलेकांची काठीनं मारून निर्घृण हत्या केली आहे। पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पराग, नेमकं काय कारण आहे हत्येचं आणि काय घटना आहे? एक खरंच धक्कादायक अशी म्हणावी ही घटना आहे, सकाळच्या वेळेसला घडलेली आहे। यात दोन्ही बापलेकांचा एका गावातील इस्मानाने काठीने मारून दोघांच्याही डोक्यावर गंभीररित्या जखमी केल्या। त्यांचा उपचारादरम्यान त्यांना नेत असताना त्यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। एकंदर या दोघांचे नाव असे सांगण्यात येते की संजय नथुजी होले आणि नथू तुकाराम होले हे बापलेक आहेत। यामध्ये मारेकरी जो आहे तो महादेव बर्डे आहे, गावातीलच आहे, तो शेजारी असतो त्याचा बकरी वगैरे चारण्याचा व्यवसाय आहे। यांचं काय वाद आहे अजून कुठेही कळू शकलेलं नाही। पोलीस घटनास्थळी दाखल झालेला आहे। आज सकाळच्या वेळेस जेव्हा हे बापलेक गोठ्यात साफ करण्यासाठी गेले असता सुरुवातीला मुलगा गेला, मुलाला त्याने लगेच तिथे दिसल्यावर काठीने मारहाण केली महादेव बर्डे यांनी। त्यानंतर थोड्या वेळाने नथुजी तुकाराम होले हे गेले असता तिथे त्यांना मुलगा हा मृतावस्थेत दिसला। त्यावेळेस मारेकरी महादेवने पुन्हा त्यांच्याही डोक्यावर मारहाण केला आणि दोघांना तिथेच गंभीररित्या मारहाण करून जखमी केले। लोकांना जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेस त्यांना उपचारासाठी नेत असताना मधातच त्यांचा मृत्यू झालेला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे। काही जण सांगण्यात येतं का महादेव बर्डे हा थोडा माथे फिरवा आहे। या अगोदर सुद्धा त्यांनी काही लोकांना असं गोटमार वगैरे केल्याचा प्रकार आहे। ते खरं तर पोलीस तपासातूनच पुढील। पराग, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।